नमस्कार, मी तुम्हाला गणेशोत्सवात खास पटकन होणारे शेंगदाण्याचे आणि खोबरा खिसाचे मोदक तयार करून दाखवणार आहे. वाटी शेंगदाणे मी भाजून घेणार आहेत. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि यावरची सालसुद्धा काढून घेणार आहे. मी अशा पद्धतीनं साल काढून घेतलेली आहेत. वातावरणानुसार कोणीही शेंगदाण्याची साल निघते किंवा नाही निघत. तर मी मिक्सरमध्ये शेंगदाण्याची पावडर तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळसुद्धा टाकून घेणार आहे. गूळ हा पाण्यामध्ये पूर्णतः असा विरघळून घ्यायचा. यामध्ये मी छोटा चमचा तूप टाकून घेणार आहे, कारण की मोदकाला छान अशी चकाकी येईल त्यासाठी. परत याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. तर यामध्ये मी जे शेंगदाणे बारीक केलेले आहे ते यामध्ये टाकून घेणार आहेत. आणि त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी खोबरा खीस. तर हे सुद्धा मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि कोरडंसुद्धा झालेलं आहे. तर मी हे एका ताटात काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मी ठशाला मोदक करायचा ठसा घेतलेला आहे. याला तूप लावून घेणार आहेत. मी जे सारण तयार केलेलं आहे ते यामध्ये भरून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता मी यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि मी मोदक तुम्हाला दाखवत सुद्धा आहेत. किती छान आणि मस्त झालेलं आहेत. बघा किती छान आणि मस्त तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण मोदक तयार करून घेणार आहेत. मी पूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहेत ठशाच्या साहाय्याने आणि ज्याच्याजवळ ठसा नसेल त्यांनी हाताने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करून बघायचं, जेणेकरून ज्यांच्याजवळ ठसा नसेल त्यांच्यासाठी ही टिप्स आहेत. गणपती बाप्पा मोरया. सोपे आणि टेस्टी मोदक नक्की करून बघा. रुपालीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत थँक्यू.